गणपती बाप्पा मोरया. जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील. होय, आता महाराष्ट्रात नवे भारतात एकच विषय चालू आहे, तो म्हणजे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील. खरं तर मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत मुंबई येथे आझाद मैदानावर. आज त्यांचा 4था दिवस आहे. 4था दिवस यासाठी म्हणतोय की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले त्या दिवसापासून त्यांनी अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही. ते मनोज जरांगे पाटील आज उपोषणासाठी आझाद मैदानावर आहेत आणि आज आपल्यासोबत आहेत दिनकर गरुड सर. सर, आपले खूप खूप स्वागत आहे. जय जिजाऊ सर, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. सर, आपण आझाद मैदानावरून जाऊन आला आहात. बरोबर. काल संध्याकाळीच पोहोचला आहात इथे या ठिकाणी. हो. त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, एकंदरीत वातावरण काय आहे, याबद्दल आपल्या सर्वांसाठी तुम्ही काहीच सांगावं. ओके सर. तर आम्ही गेल्यानंतर मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर सर जे काही आपण इप्सित विचार केला होता की मराठे मुंबई जाम करतील हो, आणि त्याच्या प्रमाणात घडलं सर. अगदी 50 किलोमीटर मुंबईपासून सर्व रस्ते 50 किलोमीटर 50 किलोमीटरवर ट्रॅफिक जाम, सगळीकडे ट्रॅफिक जाम. बर. आणि विषय एकच की मराठ्यांनी मुंबई जाम केली, सगळीकडे विषय एकच. म्हणजे ह्या अभिमानानं लोक सांगत होत्या, अभिमानानं, म्हणजे काही असं काही चीड येऊन नाही किंवा कोणत्या उद्वेगानं नाही. आणि आम्ही पण जाणवलं सर. आम्हाला मुंबईमध्ये आम्ही जेव्हा एंट्री केली तिथून पुढे आम्हाला आझाद मैदानापर्यंत जाण्यासाठी कंप्लीट 5 ते 6 तास लागले. आझाद मैदानापर्यंत जाण्यासाठी कंप्लीट 5 ते 6 तास लागले. म्हणजे जिकडं तिकडं म्हणजे मुंबईच्या कानाकोपऱ्यात येता जाता एकच होतं, जय जिजाऊ जय शिवराय, लढेंगे जितेंगे हम सब जरंगे. आणि जाणार मुंबईमधून परत आम्ही केव्हा, तर आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाहीत. अडचणी अशा अनेक येत होत्या. हो, आम्ही ऐकलं सुद्धा की मराठ्यांना तिथे न येऊ देण्यासाठी सरकारच्या वतीने किंवा एकंदरीत जे काही मराठा बांधवांना आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून अनेक जण अडचणी निर्माण करत होते. काय होतं त्या अडचणी? तर असं की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक TV न्यूज चॅनलच्या याच्यातून ह्या बातम्या ऐकल्या असतील. हो. की एकतर जाताना अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं. हो. ठीक आहे ना. पोलीस बांधवांचं मराठ्यांना भरपूर सहकार्य आहे. बरं. परंतु विषय असा आहे की ज्या ठिकाणी जे काही स्पॉट दिले ट्रॅफिकसाठी, जे की आपण बघितलं, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे माईकवरती ओरडून सांगत होते, जे स्पॉट दिले त्या स्पॉटची नावं सांगत होते. परंतु प्रश्न असा होता की मुंबईमध्ये सर जाणारे बरेच नवीन होते ना. हो. कारण गावखेड्यात असलेला हा मराठा अनेक जण पोलीस बांधव फक्त इकडे जा म्हणून म्हणायचे, परंतु ॲक्च्युली त्याचा जो मॅप दिला नाही, त्याची डायरेक्शन दिली नाही, मग रस्ते जाम होणारच ना. आणि जेव्हा तमाम गावखेड्यातल्या मराठा बांधवांना माहिती नाही की आपल्याला नेमकं जायचंय कुठं, कसं काय, थांबणार कुठे, ते रस्त्यावरच थांबणार. आणि मग या गोष्टीमुळं ती जे काही पोलिसांना परेशानी झाली ट्रॅफिकमुळं वगैरे, तर ते सुरुवातीपासून मनोजदादा जरांगे पाटलांनी 4 महिन्याआधी सर हे सांगून ठेवलेलं आहे की आम्ही मुंबईला येणार आहेत. आणि विशेष म्हणून जरांगे पाटील स्वतः सांगतायत 288 आमदाराला स्वतः मी फोन करून बोललो. आणि एवढंही पाटील सांगतात की ज्या देवेंद्र फडणवीस यांना पाटील आजपर्यंत बोलले नव्हते त्यांना पण फोन करून सांगितलं होतं, पूर्वसूचना दिली होती, आम्ही मुंबईत येत आहोत. यायच्या आधी 26 तारखेचं अल्टिमेटम दिलं होतं, 27 तारखेपर्यंत वाट बघितली, काय ते सांगा. परंतु हे नंतर मुद्दाम मुंबईमध्ये त्रास, लोकांना त्रास, ह्या ज्या अफवा पसरवल्या गेल्या का, आणि तिथं कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या सर. कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही. म्हणजे सरकारला जे काही पूर्वनियोजना करावं लागतात ना, खरंच मराठे येणार आहेत, म्हणजे सरकार नेमकं काय करत होतं मला तर एक अंदाज लागत नाही. की आधीच पूर्वसूचना दिल्या होत्या. मग मला तर असं वाटतं की जे काही देवेंद्र फडणवीस यांचे आपल्यातीलच प्रस्थापित चिले चपाटे आहेत ना काही, हे काही चुकीची माहिती देत होते काही की जसं की पाटील नेहमी सांगतात ना की खाजगीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले की आता मी निवडणुकीनंतर मी जरांगे फॅक्टर संपवला. परंतु जरांगे फॅक्टर कधी संपत नसतो सर. प्रत्येक मराठा हृदयात, प्रत्येक मराठ्याच्या रक्ताच्या कणाकणात जरांगे हे पुन्हा उसळणारच होता. मला वाटतं कदाचित सरकारला आणि गृह खात्याला
विशेष करून देवेंद्र फडणवीस यांना हा अंदाजच आला नव्हता की मराठे एवढ्या ताकदीने येतील. कारण सर प्रत्येक मराठा इथे येऊन सांगतोय आम्हाला येण्यामध्ये कोणाचाही कुठल्याच नेत्याच्या आम्ही पाया पडलो नाही. प्रत्येक मराठा स्वतःसाठी स्वखर्चानं गेला, आम्ही स्वखर्चानं गेलो. म्हणून आमदार खासदार पण ही भूमिका कबूल करतायत की आम्हाला कुठल्याही प्रकारच्या मराठ्यांनी आर्थिक स्वरूपात वगैरे त्रास दिला नाही. जे कोण स्वयंस्फूर्तीनं पुढे आले जसे निंबाळकर समजा काही एकंदरीत काही आमदार खासदार आले वगैरे असतील. पण सर तिथे गेल्यानंतर एकंदरीत सोयी सुविधा जसं की म्हणताय की खाऊ गल्ली पाण्याची सुविधा ह्या मुद्दामून बंद केल्या होत्या असं आम्ही सोशल मीडियातून ऐकलो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही जाऊन आलेला आहे. नक्कीच हा आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेला वृत्तांत आहे सर. गेल्याच्या नंतर तिथे जवळपास 4-5 किलोमीटरच्या आसपास अगदी खाऊ गल्ल्या बंद केल्या सर. म्हणजे तिथं ज्या आझाद मैदानाच्या आसपास जे काही मोर्चे वगैरे होतात त्या लोकांना खाण्यासाठी त्या खाऊ गल्ल्या आहेत मुंबईच्या गल्लीमध्ये, तिथे अक्षरशः त्या बंद केल्या. अक्षरशः पाणी नाही सर प्यायला. किराणा दुकान हे सगळे बंद, सगळं बंद. म्हणजे एक याच्यामध्ये संशय घ्यायला जागा. मग त्या असंही ऐकण्यात आलं की त्या लोकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या सरकारतर्फे. मग देव देश आणि धर्माचं, हिंदू धर्माचं रक्षण करणारा हा मराठा हिंदू म्हणून तिथे गेला ना, हिंदू म्हणून मग मागण्या करतोय. आणि मग हिंदुत्वाचाच पुरस्कार करणार आहे तथाकथित तिघाडी सरकार अशा प्रकारच्या अडचणी निर्माण करेल. अगदी आश्चर्याची बाब आहे की त्या मराठ्यांना, ज्या मराठ्यांनी हिंदुत्वासाठी आपलं बलिदान केलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शंभूराजे असतील, त्या मराठ्यांच्या वंशजांना तुम्ही असे चाळे करता रोखण्याचे. पाटलांनी पण तीव्र शब्दात त्याचा निषेध केला. चक्क खाऊगिल्या बंद होत्या, मावळे पूर्ण उपाशी होते. मग आजूबाजूला लोकांनी, काही लोकांनी सर अक्षरशः आझाद मैदानापासून तिकडे, आणि गेल्याच्या नंतर मुसळधार संततधार पाऊस सर, आणि तेवढ्या पावसात आझाद मैदानात माझा मराठा ठामपणे उभा होता. आणि उपाशी असलेला मराठा, आम्हाला पानिपतची आठवण झाली सर की पानिपतच्या युद्धामध्ये पण हिंदुत्वासाठी या देशासाठी लढणारा तमाम मराठा 18 पगड जातीतील बांधव तिकडे पानिपतच्या मैदानामध्ये उपाशीमुळे आपण ही हार नव्हे, ते फार मोठं शौर्याचं प्रतीक होतं. आणि योग्य वेळेला आपल्याला रसद पुरली नाही, अन्नधान्य, उपाशी अंगावर कपडा नाही, या दृष्टिकोनातून मराठा सैन्य थकलं, तीच आठवण झाली सर. आणि तो जो बाहेरचा आलेला कोण असेल, मुघल असेल, सुलतान असेल आक्रमक, परंतु इथले तर हिंदू होते ना सर, ती आठवण झाली. पण हे मराठे ऊन वारा पाऊस वादळ याला तोंड देणारे मराठे तसल्याही परिस्थितीत लागेल तिथे CSTच्या स्टेशनवर, रोडवर कोणी थांबलं, कोणी कुठे झोपलं, आणि खाण्यासाठी परत ठाण्याला गेले. ठाण्याला जाऊन खाऊन पिऊन आल्याच्या नंतर परत आझाद मैदान. आणि मी असं पण ऐकले सोशल मीडियाच्या माध्यमातून की मुंबईच्या स्थानिक लोकांनी सुद्धा मराठा आंदोलकांना सहकार्य केलं. मात्र अफवा अशा पसरवत जात आहेत की मुंबईच्या लोकांना त्रास होत आहे. तुमचं काय म्हणणं त्याबद्दल? अजिबात नाही सर, कुठल्याही प्रकारचा त्रास मुंबईच्या लोकांनी दिले नाही. मी हेच म्हणतोय, सरकारचं हे काम होतं ना, जेव्हा मोर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात, तुम्हाला काय अंदाज नव्हता काय मराठा एवढ्या प्रचंड संख्येने येते म्हणून त्यांचं नियोजन कोळंबलं. त्यांनी तिथले काही रस्ते पण मुद्दाम बंद ठेवले होते जेणेकरून ट्रॅफिक व्हावं, मराठ्याला मैदानापर्यंत पोहोचता नाही यावं. त्यांना असंच, म्हणजे त्यांना असं वाटलं की मराठे परेशान होऊन आपल्या ग्रामीण भाषेमध्ये कदरून पडत जातील. परंतु हे मरगट्टे आहेत. आणि तिथे गेलेत कशाला माहिती आहे सर? आम्ही मुलाखत घेताना प्रत्येक बांधवाला हेच विचारत होतो, काय विचार आहे, किती दिवस राहायचे? पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत, महिना लागो 6 महिना लागो, राशन पाणी सब तयार आहे, सर्व. प्रश्न असा आहे की राशन तयार होतं तर मग करून खाऊ देतात ते. अक्षरशः पोलिसांनी आझाद मैदानावर पण स्वयंपाक शिजवून खायला पण विरोध केला का? त्या परकीय दुश्मनांसारखं मराठ्याला उपाशी मारायचा विचार होता काय? असा आरोप होणारच ना सर, साहजिक. विषयच नाही सर. आता आपण सोशल मीडियामध्ये पाहत आहोत की ओबीसीचा स्वयंघोषित नेता, सर्वजण त्यांना स्वयंघोषित नेता म्हणतात, लक्ष्मण हाके, बरोबर आहे. आणि कुणब्यांचा तो तथाकथित मसीहा, आणि असे शब्द जे येत आहेत सोशल मीडियातून, तायवाडे यांनी जो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी विरोध करत आहेत. मात्र त्यांच्या समाजाचे लोक, जसं की माळी, धनगर, इतर जे समाज आहेत, त्यांना माहिती आहे की मराठा समाज सुद्धा बऱ्याच प्रमाणात गरीब आहे. त्या बिचाऱ्यांचं जर भलं होतं असेल, त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतं असेल, ते त्यांचा सपोर्ट करत आहेत. पण हे काय विरोध करत आहेत? काय माहिती का सर, ज्याला त्याला आपला समाज, आपली जात पॅरी असते हे मान्य आहे. मग लक्ष्मण हाके असतील, ससाने असतील,
यांनी पुढे येऊन आमच्या ओबीसी मध्ये वगैरे म्हणणं ठीक आहे, ते त्यांच्या याच्यासाठी लढा देत आहेत, परंतु बोलण्याची काही पद्धत असते ना. तुम्ही बोलताना तुमची भाषा काय आणि विशेष तुमची भूमिका तुम्ही संविधानिक मार्गाने मांडा ना. तुमचं भांडण कोणाशी आहे? सरकारशी. आम्ही सरकारला भांडायलो ना. मराठे तमाम सरकारला भांडतायत आणि मराठा स्वतःहून प्रतिक्रिया देत नाही सर. लक्ष्मण हाकेवर असेल, तुमचे ते सदावर्तेवर असेल किंवा तायवाडेवर असेल, ते जेव्हा बोलतात तेव्हा प्रतिक्रिया. आमचं भांडण सरकारशी. पण यांनी नाव घेऊन बोलत आहेत मराठ्यांना आरक्षण देऊ नका, हे चुकीचं आहे. मग तुम्ही सरकारशी भांडा ना. मग लक्ष्मण हाके असतील अशी त्यांची आरेरावीची भाषा, प्रचंड प्रमाणात मराठा उद्वेगाने परत त्यांना बोलतो. आणि विषय असा आहे की अहो तुम्हाला दाखवून दिलं ना, ज्या धनगर बांधवांचं मागणी आहे एस मध्ये आरक्षण, तुम्ही त्यांचे मसीहा झाला असतात. तुम्ही ओबीसी मध्ये ज्या धनगर बांधवांचाच तुम्हाला विरोध आहे. उदाहरण पाहिलं ना आपण गेवराईमध्ये धनगर बांधवांनीच यांच्यावर हल्ला केला. कारण 18 पगड जातीतील आपण माळी असतील, धनगर बांधव असतील, अनेक 18 पगड जातीतील मराठा गुन्ह्या गोविंदाने गावगाड्यात राहतात. ही घडी विस्कुटू द्यायची नाही म्हणून त्यांच्याच समाजाने त्यांना दाखवून दिलं. आणि राहिला प्रश्न तायवाड्याचा, तर मी काल सर मुंबईच्या मैदानामध्ये विशेष करून मी आजूबाजूला फिरलो. माझं विशेष लक्ष होतं की ओबीसी बांधव किती आलेत, मुस्लिम बांधव कोण कोण आहेत, आपले बौद्ध बांधव किती आहेत. आणि आम्हाला अगदी आनंद वाटला सर. मराठे तर येणारच हो, विषयच नाही, परंतु तिथे आलेले ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात होते, धनगर बांधव होते, त्याच्यानंतर सर मुस्लिम बांधव होते, बौद्ध बांधव होते. आणि विशेष करून त्या ठिकाणी एक 10 ते 15 जणांचा एक टुप्पा पावसामध्ये अक्षरशः त्या चिखलात, बघा त्या चिखलावर बुरुम पण टाकला नाही सर सरकारनं, असल्या अडचणी निर्माण करून ठेवलेल्या चिखलात ते बांधव सातारा, सांगली, मुंबई भागातून काही विदर्भातले आलेले बांधव तिथं बसले होते. साहजिक विदर्भातून आलेले येस कुणबी बसले होते. मला सहज अप्रूप वाटलं का बसलायत. आणि त्यांनी सांगताना सांगितलं की आम्ही कुणबी बांधव आहोत. मी म्हणलं मराठा कुणबी, आम्ही कुणबी बांधव आहोत. आणि एकेकाळी हेच जे मराठे जे कुणबी आहेत आमचेच भाऊबंधव आहेत, आम्ही तिकडं आनंदात आरक्षण बघतोय. तर आमच्या भाऊबंधाला हे देवेंद्र फडणवीस स्वतः त्यांच्या अहंकारामुळं, वैयक्तिक त्यांचा स्वार्थ आणि अहंकार, स्वतःचा मुख्यमंत्री पद भोगण्यासाठी ते विरोध करतायत. एका मिनिटाचा प्रश्न आहे हा की आमचा पूर्ण पाठिंबा आहे. कुणबी बांधव सांगत होते, मुलाखत पण आहे सर माझे यूट्यूब चॅनल आपण बघू शकता, की हेच कुणबी बांधव म्हणत होते की आमचा कोणी स्वयंघोषित नेता नाही, आम्ही आमचे नेते आहोत, आम्ही कार्यकर्ते आहोत. मग माझं असं म्हणणं आहे की कोणते तायवाडे जे विरोध करतात, तुम्ही कुणब्यांचा मसीहा म्हणता वगैरे, परंतु इकडं तर आझाद मैदानावर अनेक कुणबी बांधव आले होते मराठ्यांना कुणबीमधून पाठिंबा द्या. बहुतेक मग विदर्भामध्ये त्या तायवाड्यांना कोणी ओळखीतच नाही. काय असेल सर तसा आहे प्रश्न कदाचित. कारण आमचा स्पष्ट आरोप आहे, हे काही प्रस्थापित जे सत्तेमधले पुढारी आहेत ना ओबीसीचे, कुणब्यांचे किंवा सरकार पुरस्कृत हे काही सोडलेले हे जे काही आहेत ना, हे मुद्दाम होऊन कसा डायव्हर्ट करता येईल आणि समाजाला, ओबीसी बांधवांना, ज्या ओबीसी बांधवांचा गावगाड्यातल्या आपल्या मराठा आरक्षणाला सपोर्ट आहे, आपण बघतो यशवंत सेनेनं आपल्याला पाठिंबा दिलेला, धनगर बांधवांनी दिलेला, माळी बांधवांना दिल्या, अनेकांनी गावगाड्यात पण आता मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळतोय. नक्कीच ते मग हे जे काही मुद्दाम हेतू पुरस्पर, जेणेकरून मराठा वर्सेस ओबीसी संघर्ष उभा व्हावा. परंतु मराठे आता वेडे राहिलेले नाहीत. आमचं भांडण फक्त सरकारशी आहे. तमाम आमच्या ओबीसी बांधवांना विनंती, आम्ही सरकारशी भांडतोय. आपले काही मुद्दे असतील आपण सरकारशी बोला. सर, आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा मुंबईमध्ये पोहोचलेला आहे, आझाद मैदान सर्वत्र मराठा मुंबई दिसत आहे. याबद्दल स्थानिक जे मुंबईतले लोक आहेत, ऑटोवाले, जे सामान्य लोक आहेत, त्यांचं तुम्ही कधी त्यांना चर्चा केली का, त्यांच्याशी काही बातचीत केली का, तुम्हाला काय वाटलं त्यांच्याशी? नक्की सर, आपल्या जिज्ञासू स्वभावाप्रमाणे आम्ही मुंबईच्या अनेक कोपऱ्यात फिरलो. मुद्दाम होऊन आम्ही गणपतीचे जे काही परळचा गणपती असेल, वरळीच्या भागातील असेल, मुद्दाम फिरलो आणि इथल्या लोकांशी थोडंसं आम्ही मुद्दाम होऊन त्यांना बोलतं केलं. आणि आम्ही तिथे फिरताना जे काही तिथले स्थानिक आहेत, ऑटो रिक्षा चालक, म्हणजे ते बाहेरील असतील, तिथले असतील, तर यांचं म्हणणं असं होतं सर की आम्हाला 40 वर्ष झालं आम्ही वाहन चालवतो, परंतु या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये मुंबई एवढी जाम कधीच झाली नाही. मग ते बाळासाहेब ठाकरे असतील,
त्याच्यानंतर कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी पण असे त्यांचे आंदोलन वगैरे केलेले आहेत. परंतु मुंबई एवढी जाम कधी झालं नाही. आणि त्यांना पटलं मुंबई जाम कर सकताय फक्त आणि फक्त हिंदू मराठा, मराठा आणि त्यातले त्यात हिंदू मराठा. कारण सगळीकडे भगवं वादळ ना सर. अरे तुमच्या आमच्या रक्तातच भगवेपण आहे सर. तुम्हाला आम्हाला कोणाला हिंदू म्हणायची गरजच, आपण नॅचरलीच हिंदू आहे ना. कारण हिंदू धर्माचं रक्षण करणारेच मराठे आहेत. आणि म्हणून तिथले लोक पण आणि स्थानिक पण आपले अनेक मराठा बांधव अगदी जागे झाले. तिथे गेल्याच्या नंतर आम्ही गेल्याच्या नंतर स्वागत केलं आणि त्यांनी असं म्हटले की सर आम्ही पण आता आमच्या स्थानिक पातळीला मुंबईकरांना कळालं आपले मराठी बांधव उपाशी मरत आहेत, चहा पाणी मिळत नाही. तर त्यांनी असं आवाहन केलं तिथल्या तिथं अनेकांनी की खूप चांगली गोष्ट आहे सर, आम्ही तर चाकरमाने आहोत तरी पण आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही चहाची सोय केली, काही जणांनी पाण्याचे स्टॉल लावले स्वखर्चानं. आणि विशेष बाब आम्हाला तिथे दाखवून आली, ज्या मराठ्यांनी हिंदू मराठ्यांनी इथल्या हिंदू धर्माचं, इथल्या हिंदू संस्कृतीचं, देशाचं, देवदेश आणि धर्मासाठी बलिदान केलं, त्या हिंदू मराठ्यांना साधं पाणी द्यायला किंवा अन्नाचा एक घास द्यायला एकही हिंदू संघटना नव्हती सर रस्त्यावर, एकही नव्हती. मग हे तमाम हिंदुत्ववादी सरकारचे चेले चपाटे गेले कुठे, जातात कुठे मराठे जर मैदानात आले तर. आणि दरवेळेस असं होतं सर, अनेक मोर्चामध्ये आपण बघतो तथाकथित हिंदू संघटना कधीच पुढे येऊन मराठ्यांच्या, हिंदू मराठ्यांच्या विशेष म्हणतोय मी, मोर्चाला कुठल्या प्रकारचा प्रतिसाद हे देत नाही. सर आता गावागावातून काय नियोजन चालू आहे? कारण की आता मोठ्या संख्येने असं ऐकण्यात आले की मोठ्या संख्येने मराठा परत मुंबईच्या दिशेने आता निघणार आहे. बरोबर आहे सर. कारण काय आहे की आम्ही परत येण्याचं कारण असं आहे की इथे आपले काही कोचिंग क्लासेस आहेत, त्याच्यानंतर मेडिकलचे अनेक 2 मेडिकलचा व्यवहार आहे. तर आम्हाला परत याच्यासाठी यावं लागलं की हे पुढचं नियोजन करण्यासाठी. आता लक्ष्मीनारायण सण चालू व्हायला, मुलांना सुट्ट्या आहेत. परत मग मुंबईच्या दिशेनं आता तुम्ही आम्ही सगळे गुलाल कोणता उधळायला जाणार आहेत? विजयाचा गुलाल. मराठे ठाम आहेत सर. मराठे कुणबी म्हणून आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाहीत. कालच सरकारनं शिंदे समितीला पाठवलं होतं, निवृत्त न्यायाधीश शिंदे आले होते, जरांगे पाटलांनी चर्चा केली. आणि मराठवाड्याबाबतीत जरांगे पाटलांचं म्हणणं आहे काय विषय नाही, मराठे सरसकट कुणबी. त्यांचं असं म्हणणं समितीचं की 5-6 महिने लागतील प्रोसिजर. काही सांगायचं नाही. पाटील म्हणले 1 मिनिटात होणारा प्रश्न आहे, GR काढा, सांगा मी उद्या सगळे उठतो, आज निघतो. परंतु हे सगळं कोण करू शकतं? पाटील म्हटले काय गरज नाही, हे सगळं गृह खातं देवेंद्र फडणवीस करू शकतात. हे पाटलांनी ठामपणे बोलून दाखवलेलं आहे. म्हणून हे होणार आहे आणि हा आत्मविश्वास आहे तमाम मराठ्यामध्ये. मग विजयाचा गुलाल घेण्यासाठी प्रचंड संख्येनं मराठे जात आहेत. पाटील जसं म्हणले नाही शनिवार रविवारपर्यंत थांबा. 10%च मराठा गेलाय सर मुंबईला. 10% मुंबई जाम झाली. आपण बघतो CST जिकडे तिकडे, आझाद मैदान परिसर, मुंबईच्या प्रत्येक भागात चौपाटी असेल, सगळीकडे भगवं वादळ आहे मराठ्यांचं. पण सर सध्या गावागावातून मराठ्यांना त्या ठिकाणी जेवण रसद पुरवण्यासाठी त्याची काय व्यवस्था व्हायची? तेच सांगतोय सर की आता आपण इकडे आलोत तसं 1-2 दिवसामध्ये हेच करणार आहेत. प्रत्येक गावखेड्यामध्ये आपण आव्हान करणार आहेत. जसं की आज उदाहरण मी ऐकलं आपल्या पिंगळीचं, की पिंगळीचे बांधव आपले मराठा बांधव असतील आणि इतर जातीचे काही पण बांधव गावागावातून की भाकऱ्या करत आहेत, पिठलं करत आहेत. आणि संध्याकाळची जी ट्रेन आहे जायला, त्या ट्रेन अनेक आपल्या स्वयंसेवी संस्था पुढे आल्यात की आमच्याकडे ते तुमच्या काही भाकरी असतील, तुमचे काही भाजी पिठलं असेल, लोणचं असेल, काय असेल ते आणून द्या. आणि विशेष बाब, आर्थिक मदत एकही मराठा मागत नाही सर. आर्थिक मदत नको आहे आम्हाला, खायला प्यायला पाण्याची व्यवस्था. आणि आपण बघतो अनेक हॉटेल बांधव बिस्लरीची पण पोचती करत आहेत. आता तुम्हाला आम्हाला एकच करायचे सर, या चॅनलच्या माध्यमातून बोलतोय की प्रत्येक गावखेड्यात जाऊन आपल्याला प्रत्येक गावामधून मराठ्यांना अन्न पाणी आणि काही समजा जे सुकामेवा असतो हा मुंबईपर्यंत कसा पोहोचवता येईल आणि मॅक्सिमम मावळे कसे मुंबईला, कारण पाटलांना एकटं पडू द्यायचं नाही, हे प्रत्येक मराठ्यांचे अर्थ एकटं पडणारच नाही. मग आपण पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सगळ्यांनी मिळून डबल जायचे. पण सर विशेष या बाबमध्ये आज पाटलांचा 4था दिवस आहे, हो, मुंबईला बसलेला 3रा दिवस आहे. पण 1 दिवस अगोदरपासूनच ते
उपोषण त्यांनी सुरू बरोबर केलेलं आहे. आहे. अन्नाचा एक कण त्यांच्या पोटामध्ये बरोबर. नाही, हे सुद्धा सरकारनं ध्यानात घेतलं पाहिजे. कारण की पाटलाला थोडे काही झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल. आजच नांदेडला रस्ता जाम केलेला आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय विषय असा आहे सर की पाटील सांगतात मुलाखतीमध्ये शिवने म्हणून घरातूनच जेवण्याचा विचार होता पाटलांचा, परंतु एवढी गर्दी होती पाटलांना जेवायला वेळ मिळाला नाही. शिवनेरीच्या पुढे पण पाटलांना वेळ मिळाला नाही. आणि मग पाटलांचं उपोषण सुरू झालं 29ला होणार होतं, खरं तर 28ला सुरू झालं, म्हणून 4था दिवस. आणि विषय असा आहे सर की आपण आंतरजाली सराटीमध्ये बघितलं, मॉब बघितला, आणि त्यावेळी प्रचंड संख्येने आलेला मराठा. आणि आता तर मराठा हा मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेला आहे हो, प्रचंड संख्येनं. आणि आणखी मराठ्याचे जथ्थे मुंबईच्या दिशेने जात आहेत. म्हणजे 10% मराठा जर मुंबई सध्या जाम करू शकतो, तर संबंध मराठा हो, जेव्हा महाराष्ट्रामध्ये उपस्थित असलेला 6 कोटी मराठा, त्या 6 कोटी मराठ्यामध्ये 3 कोटी मराठा. आणि एवढेच नाही सर, नुसते मराठा नाही ना, काही 18 पकडे जात बांधव आमचे मित्र पण सहकार्य करायले, ते पण चाललेत ना. आणि जर पाटलांकडे सरकारनं लवकरात लवकर पाटलांकडे लक्ष दिलं नाही, पाटलांना साधी काय जरी झालं पाटलांच्या आरोग्याला, तर मात्र एकच आहे, पाटलांच्या आदेशावर कोटीने गेलेला मराठा संयमात आणि शांततेत आहे सर. आणि पाटलांचा एक शब्द काफी. काय करायचं? गाव खेड्यातलं आंदोलन, काही जणांनी मागे याच्यासाठीच राहायचंय ना, स्टेप बाय स्टेप क्रमक्रमानं, की गाव खेड्यात आंदोलनं पेटतील. मुंबईमध्ये पण स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते सर, जर सरकारनं गंभीरपणे या गोष्टीची दखल घेतली नाही तर. आणि जे काही विरोधक त्या सरकारचे चेलेचेपटे म्हणतात ना, पाटील धमकी देत आहेत मराठा एवढ्या संख्येने, नाही, धमकी नाही, ही अर्थभावना समजून घ्या. हे जनतेचं आंदोलन आहे. मायबाप सरकार, मी म्हणतो ना माझ्या कवितेमध्ये नेहमी सर, मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी, का निर्दय हृदय शून्य बादशाह हे ऐकत आहेत नुसते तानसेनी गाणे. अरे बाबांनो, हे कोणत्याच नेत्यानं भडकवलेलं आंदोलन नाही, हे जनतेचं आंदोलन आहे, हक्काची लढाई. आणि हा मराठा एक बघा, जागतिक आक्रमकतेचं रेकॉर्ड घडवणारा, स्वातंत्र्यासाठी लढणारा आक्रमक मराठा, आणि आज संयमी मराठा, हे विरुद्ध टोक आहेत बरं. आणि लक्षात घ्या, ही जर परिस्थिती पाटलांचं जर काही बरं वाईट झालं, किंवा जनतेला किंवा तिथल्या आमच्या एखाद्या मावळ्याला जरी साधी काठी जरी लागली सर, काय स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु तरी पण तुम्ही आम्ही मराठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला संविधानाने मानणारे, कारण आम्ही म्हणतो काय, 2च राजे इथे जन्मले या महाराष्ट्राच्या भूमीवर, एक त्या रायगडावर आणि एक 14 तऱ्यावर. यांना मानणारा मराठा पाटलांचा आदेश आल्याशिवाय कुठलाही बेकायदा मार्ग वापरणार नाही. संयम, शांतता, सनदशीर मार्गाने मराठा तिथं आंदोलन करत राहणार शेवटपर्यंत, जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही. जाता आपण शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की सरकारसाठी आणि तमाम महाराष्ट्रीय ओबीसी बांधवांसाठी तुम्ही काय सांगाल? कारण की आरक्षणाची गरज मराठ्यांना काय आहे व तुम्ही आरक्षण लवकरात लवकर का द्यावं? विषय बाब असे आहे सर की हा मुद्दा मराठ्यांना आरक्षण हा मुद्दा आजचा नाही सर. 30 वर्षापासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड असतील, अनेक मराठा महासंघ असेल, ही भूमिका मांडत आलेला आहे. मराठा आरक्षणाची छावा आहे त्याच्यामध्ये. परंतु त्यातल्या त्यात मराठ्यांना घटनादत्त आरक्षण ओबीसी मधूनच 50%च्या आतूनच मिळू शकतं, हे ठामपणे घेतलेली आहे. आणि जर हा पाया जर अनेक मराठा संघटनांनी घातला ना, त्याचं परमोच्च शिखर गाठण्याचं काम जरांगे पाटील करतायत, हे तुमचं आमचं परमभाग्य आहे. तेव्हा तमाम आमच्या ओबीसी बांधवांना आम्ही कोणाच्या ताटातलं घेत नाही आहोत. आमचं जे होतं आमच्या हक्काचं मंडल कमिशनमधलं, जे आमच्या प्रस्थापित नेत्यांनी आम्हाला त्यावेळेस अंधारात ठेवलं, कारण समाज आमचा त्या काळात अंधारात होता, अज्ञानी होता, त्यांना कळालं नाही. परंतु आज आमच्या लेकराबाळांना, आज जे आमचे लेकराबाळं कमी 1 मार्क पडल्यामुळं, 5 मार्क पडल्यामुळं, पैसा भरल्यामुळं आत्महत्या करतायत. तुम्हालाही कुठेतरी, तुम्ही पण हिंदू आहेत ना माझ्या बांधवांनो, मराठ्यांनी पण तुमच्यासाठी गावगाड्यात खूप काही केलेलं आहे. तुम्ही कुठेतरी तुमच्या आमच्या लेकराच्या जागी तुमचं लेकरू समजून या लढ्याला पाठिंबा द्या. तसं तर अनेक देत आहेत, परंतु फक्त हे चितवणारे, ओबीसी बांधवांना चितवणारे हाके असेल, सदावर्ते असेल, तायवाडे असतील, त्याच्यानंतर तुमचं नवनाथ वाघमारे असेल, फक्त यांच्या चितवणेकर वक्तव्याला तुम्ही बळी पडू नका. प्रत्येकाला हक्क आहे सनदशीर मार्गाने करण्याचा. आणि सरकारला हेच सांगणं आहे की सरकार ही काही कोण्या नेत्याने भडकवलेलं आंदोलन नाही. जनमानस लक्षात घ्या. आणि माननीय फडणवीस साहेब
मायबाप सरकार तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मुख्यमंत्री तुम्ही होसाल पुढे पण, आणि आम्हाला एक माहिती आहे ना, सत्ता तुमची राज्यात आहे, केंद्रात आहे, आणि काय करता येत नाही. एका रात्रीत तुम्ही सगळं काय केलं ना. आता ते काही विषय बोलण्याचा नाही. संसदेमध्ये काय करता येईल सगळं माहिती आहे, तुम्ही करू शकता. म्हणून तुम्हाला आव्हान आहे की आमच्या गोरगरीब मराठ्यांना जे का आज रस्त्यावर पडलेत तिथे त्याच मराठ्यांना आपण आरक्षण द्या, आणि मराठ्याच्या लेकराला पण पाटील म्हणतात तसं मोठं होऊ द्या. आणि विषय आहे सर जाता जाता एकच की तमाम मराठा बांधव जसं पाटील सांगतात सनदशीर मार्गानं त्याच मार्गानं आपल्याला जायचं आहे. आणि आपला जो पाटील आहेत, पाटलांसाठी एक शेवटची ओळ अशी की अनेक महापुरुष घडले, राम कृष्ण जे असतील, गौतम बुद्ध असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, शिवाजी महाराज आहेत, या तमाम लोकांचे अनेक गुण पाटलांमध्ये. जसं मी माझ्या एका शेवट 2 ओळीमध्ये म्हणतो की राम खरा श्रीकृष्ण जरांगे पाटलांच्या कर्तव्यात आहे, आणि जरांगे पाटलांचं स्थान आता प्रत्येक मराठा हृदयात आहे, प्रत्येक मराठा हृदयात आहे.